सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात. अथ श्री साई सच्चरित अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. असो परमार्थू वा संसारू, जेथे सद्गुरु कर्णधारू, तेची तारू पैलपारू, नेवनी उतारू लावील. सद्गुरु शब्दे वृत्ती उठता, साईच प्रथम आठवी चित्ता. उभेच ठाकती सन्मुखथा, ठेविती माथा निजहस्त. धुनी माझी लौदी समन्वित, पडे जव मस्तकी वरदहस्त. हृदय स्वानंदे उचलू येत, प्रेम ओसंडत नेत्रातुनी. नवल गृहस्थ स्पर्शविंदान, प्रलयाग्नितहीन होई जो दहन. त्या सूक्ष्म देहाचे करी ज्वलन, भस्मी भवन करस्पर्शे. चुकुनी देवाची कथा वार्ता, निघाल्या उठे तिडक माथा. वाचा प्रवाहे बाष्कळता, तया ही स्थिरता लाधावी. शिरी ठेविता करकमल, अनेका जन्मीचे परिपक्व मल. जाती धुनी होती निर्मल, भक्त प्रेमळ साईंचे. रूप पाहता ते गोमटे, परमानंदे कंठ दाटे. नयनी आनंदा पाजर फुटे, हृदयी प्रगटे अष्टभाव. सोहम भावास जागवित, निजानंदास प्रगटवित. ठाईच मी तुपना विरवित, सामरस्ये अद्वैत मिरवी. वाचू जाता पोथी पुराण, पावलो पावली सद्गुरु स्मरण. साईच नटे रामकृष्ण, करवी श्रवण निज चरित्र. परिसू बैसता भागवत, कृष्णाची साई नखशिकांत. वाटे गायिते उद्धव गीत, भक्त निजहित साधावा. सहज बसावे करू वार्ता, तेथे ही साईनाथांची कथा. अकल्पितची आठवे चित्ता, योग दृष्टांत द्यावया. कागद घेऊन लिहू म्हणता, अक्षरी अक्षर येईन जुळविता. परी तोची जेव्हा लिहवी स्वसत्ता, लिहिता लिहिता लिहवेना. जवजव अहंभार डोकावत, निज करे तया तळी दडपित. वरी करोणी निज शक्तिपात, शिष्यास कृतार्थ करीत ते. काया वाचा मने येता, लोटांगणी साई समर्था. धर्मार्थ काम मोक्ष हाता, चढती न मागता आपैसे. कर्म ज्ञान योग भक्ती, या चौमार्गी ईश्वर प्राप्ती. जरी ही चार चौबाजू निघती, तरीही पोचविती निज ठाया. भक्ती ही बाभुळवणीची वाट, खाचा खळगे अति बिकट. एक पावली परीती नीट, हरी निकट नेईकी. काटा टाकुणी टाका पाय, काटा टाळुनी टाका पाय. हाची एक सुलभ उपाय, तरीच निज धाम पावाल निर्भय. निक्षुणी गुरुमाय व देहे, मनाचे मळे जै भक्ती शिंपिले. वैराग्य खुले ज्ञान फुले, कैवल्य फळे चित्सुख उफळे. अचूक चुकले जन्म मरण, मूळ परमात्मा स्वयंसिद्ध. तोची सच्चिदानंद त्रिविध, उपाधी योगे झाला प्रबुद्ध. प्रगट बोध भक्तार्थ, जैसा तो या त्रैगुण्य व्यक्त. माया ही होनी क्रिया प्रयुक्त, सत्वरज तमा चाळवित. करी सुव्यक्त निजगुण, मृत्तिकेचा विशिष्ट आकार. तया परस्परा कार्यकारण भाव. मायाची प्रत्यक्ष सावयव, होनी उद्भवली जगरूपे. जगा आधी मायेची स्थिती, पाहू जाता नाही व्यक्ती. परमात्मरूपी लीन होती, परम अव्यक्ती संचली. व्यक्त होता ही परमात्मा रूप, अव्यक्त तरीही परमात्मा रूप. एवंच ही माया परमात्म रूप, अभेद रूप परमात्मी. मायेने तमोगुणापासून केले जड पदार्थ निर्माण. निर्जीव चलन वलन शून्य, क्रिया पूर्ण ही प्रथम. मग मायेच्या रजोगुणी, परमात्मचित गुणांची मिळणी. होता उघडली चैतन्य खाणी, स्वभाव गुणी उभयांचे. पुढे या मायेचा सत्वगुण, करी बुद्धी तत्व निर्माण. तेथ परमात्म्याचा आनंदगुण, मिसळता खेळा संपूर्णता. एवं माया महाविकारी, क्रियापदी जोन स्वीकारी. पूर्वोक्त पदार्थाते न करी, त्रिगुण तोवरी अव्यक्त. गुणानुरूप क्रिया काही, न करिता माया व्यक्त नाही. राहू शके अव्यक्त पाही, स्वये जैसेवी अक्रियत्व. माया कार्य परमात्म्याचे, जग हे कार्य त्या मायेचे. सर्व खलविदं ब्रह्मत्वाचे, ऐक्यती हेचे ते हेची. ऐसे जे हे अभेद प्रतीती, कैसे निप्राप्त होय निश्चिती. ऐसी उत्कटेच्छा जया चित्ती, वेद श्रुती पहावी. सारा सार विचार शक्ती, वेदशास्त्र श्रुती स्मृती.
गुरु वेदांत वाक्या प्रतिती परमानंद प्राप्ती दे. माझ्या भक्तांचे धामी अन्न वस्त्रास नाही कमी. ये अर्थी श्री साई देहमी भक्तास नेहमी अवगत. मज भजती जे अनन्यपणे सेविती नित्याभियुक्त मने. तयांचा योगक्षेम चालविणे ब्रीद हे जाणे मी माझे. हेची भगवद्गीता वचन साई म्हणती माना प्रमाण. नाही अन्न वस्त्राची वाण तदर्थ प्राण वेचू नका. देवद्वारी मान व्हावा देवा पुढेची पदर पसरावा. तयाचाच प्रसाद जोडावा मान सोडावा लौकिकी. काय लोकी मान डोलाविली तितुक्याने का भरसी भुली. आराध्य मूर्ती चित्ती द्रवली घरमे डबडबली पाहिजे. हेच ध्येय लागो गोड सर्वेंद्रिय भक्तीचे वेड. इंद्रिय विकारी भक्तीचे मोड फुटोत कोड मग काय. सदैव ऐसे भजन घडो इतर काहीही नावडो. मन नाम स्मरणी जडो विसर पडो घ्याचा. नाही मग देह गेह वित्त परमानंदी जडेल चित्त. मन समदर्शी आणि प्रशांत परिपूर्ण निश्चित होईल. सत्संग केलियाची खूण वृत्तीसी पाहिजे समाधान. नाना ठई वसे जे मन ते काय सल्लीन म्हणावे. तई होनी दत्तावधान श्रोता भावार्थे परिसेजी निरूपण. करिता आहे साई चरित्र श्रवण भक्तिप्रवण मन हो. कथा संगती होईल तृप्ती लाधेल चंचल मना विश्रांती. होईल तळमळीची निवृत्ती सुख संवित्ती पावाल. आता पूर्वील कथानुसंधान मशिदीचे जीर्णोद्धरण. रामजन्माचे कथा कीर्तन चालवू निरूपण पुढारा. एक भक्त गोपाळ गुंड जयासी बाबांची भक्ती उदंड. मुखी बाबांचे नाव अखंड काळखंड नये रीती. तयासी नव्हते संतान पुढे साई प्रसादे करुण. पावता झाला पुत्ररत्न चित्त प्रसन्न जाहले. झाले गोपाळ गुंडाचे मानस यात्रा एक अथवा उरुस. भरवावा शिर्डी ग्रामी वर्षास होईल उल्हास सर्वत्रा. तात्या कोते दादा कोते माधवरावादी प्रमुख जनाते. रुचला विचार हा सकळाते तयारी ते लागले. परिया वार्षिक उत्सवा लागून आधी एक नियम निर्बंधन. जिल्हाधिकारी यांचे अनुमोदन करणे संपादन आवश्यक. तदर्थ उद्योग करू जाता गावी जो एक कुलकर्णी होता. कुत्सितपणे उलटा जाता आला मोडता कार्यात. कुलकर्णी जो आडवा पडला पहा कैचा परिणाम आला. यात्रा भरू नये शिर्डीला हुकुम झाला जिल्ह्याचा. परी ही यात्रा भरावी शिर्डीत बाबांचेही हेच मनोगत. आज्ञा पूर्ण आशीर्वादयुक्त होती तदर्थ झालेली. ग्रामस्थांनी पिच्छा पुरविला जीवापाड यत्न केला. अधिकारी यांनी हुकम फिरविला मान राखिला सकळांचा. तेव्हापासून बाबांच्या मते यात्रा ठरविली रामनवमी ते. व्यवस्था पाहती तात्या कोते यात्रा येते अपरंपार. त्याच रामनवमीचे दिसी भजन पूजन समारंभेसी. तासे चौघडे वाजंत्रेसी यात्रा चौपासी गडगंज. वर्षास 2 नवी निशाने समारंभे होई मिरवणे. मशिदीचे कळसास बांधणे तेथे चिरोवणे अखेर. त्यातील एक निर्माणकरांचे निमोनकरांचे दुजे निशान दामू अण्णांचे. मिरवणे होते थाटामाटाचे फडकते कळसाचे अग्रभागी. पुढे रामनवमीचा उत्सव उरुसापोटी कैचा समुद्भव. परिसाते कथानक अभिनव स्वानंद गौरव शिर्डीचे. शके 1833 साली रामनवमी प्रथम आली. उरुसापोटी जन्मास आली तेथुनी चालली अव्याहत. प्रसिद्ध कृष्ण जागेश्वर भीम तेथून या कल्पनेचा उगम. करावा रामजन्मोपक्रम लाधेल परमकल्याण. तेथपर्यंत केवळ उरुस यात्रा भरत असे बहुवस. त्यातून हा जन्मोत्सव सुरस आला उदयास ते साली. एकदा भीष्म स्वस्थ चित्त वाडिया माझी अस्था स्थित. काका पूजा समारंभ समवेत जावया मशिदीत उद्युक्त. अंतरी साई दर्शन काज वरी उरुसाची ही मौज. काका आधीच एक रोज शिर्डीत हजर उत्सवार्थ. पाहून या समय उचित भीष्म तेव्हा काकास पुसत. सद्वृत्ती एकमनी स्फुरत द्याल का मदत मज लागी. येथे वर्षास भरतो उरुस रामजन्माचा हा दिवस. तरी जन्मोत्सव संप्रदायास आहे अनायास ही संधी. काका सावडला तो विचार घ्या म्हणाले बाबांचा होकार.
आहे तयांच्या आज्ञेवर कार्यासी उशीर नाही. मग परी उत्सवा लागे कीर्तन, उभा राहील तोही प्रश्न. खेडे गावी हरिदास कोठून, ही एक अडचण राहिली. भीष्म म्हणती कीर्तनकार, तुम्ही धरा पेटीचा स्वर. राधा कृष्णाबाई तयार, सुंठवडा वेळेवर करतील. चला की मग बाबांकडे, विलंब हे शुभ कार्यासाकडे. शुभासी जे शीघ्रत्व जोडे, साधे रोकडे ते कार्य. चला आपण पुसावयास, आज्ञा कीर्तन करावयास. ऐसे म्हणताच मशिदीस, दोघे ते समयास पातले. काका आरंभ करिता पूजेत, बाबाच जाहले प्रश्न पुसते. काय वाड्यात चालले होते, सुचेना ते काकांना. तात्काळ बाबा भीष्माप्रती, तोच प्रश्न अन्यरीती. का बुवा काय म्हणती, म्हणवनी पुसती तया ते. जेव्हा काकास आठव झाला, उद्दिष्टार्थ निवेदिला. विचार बाबांचे मनास रुचला, निश्चित केला उत्सव. दुसरे दिवशी प्रातसमयाला, पाहुणी बाबा गेले लेंडीला. सभा मंडपी पाळणा बांधिला, थाट केला कीर्तनाचा. पुढे वेळेवरी श्रोते जमले, बाबा परतले भीष्म उठले. काका पेटीवर येऊन बैसले, बोलवू पाठविले तयांना. बाबा बोलविती तुम्हास, ऐकता काकांचे पोटी धस्स. काय झाले न कळे मनास, कथेचा विरसन ना हो. ऐकोणी बाबांचे निमंत्रण, काकांची तेथेच झाली गाळण. बाबा का बरे क्षुब्ध मन, निर्विघ्न कीर्तन होईल ना. पुढे चालती मागे पाहती, भीत भीत पायऱ्या चढती. मंद मंद पाऊले पडती, चिंतावती बहुकाका. बाबा तयास करीती विचारणा, कशास येथे बांधिला पाळणा. कथा तात्पर्य आणि योजना, ऐकुणी मना आनंदले. मग तेथे जवळ निंबर, तेथून घेऊन एक हार. घातला काकांच्या कंठी सुंदर, भीष्मा करिता दिला दूजा. पाळण्याचा प्रश्न परिसता, उपजली होती मोठी चिंता. परी गळा तो हार पडता, सर्वास निश्चिंतता जाहली. आधीच भीष्म बहुश्रुत, विविध कथा पारंगत. कीर्तन जाहले रसभरीत, आनंद अपरमित श्रोतया. बाबा ही तै प्रसन्न वदन, जैसे दिधले अनुमोदन. तैसाची उत्सव घेतला करवून, कीर्तन भजन समवेत. राम जन्माच्या अवसरी, गुलाल बाबांच्या नेत्राभितरी. जावणी प्रगटले बाबा नरहरी, कौसल्ये मंदिरी श्रीराम. गुलालाचे केवळ मिश, राम जन्माचा तो आवेश. होईल हम रावणाचा नाश, दुर्वृत्ती राक्षस मरतील. एकाएकी आला कोप, प्रत्यक्ष नरसिंहाचे रूप. सुरू झाले शिव्या शाप, वर्षाव अमुप जाहला. पाळण्याचे होतील तुकडे, राधाकृष्ण मणी गडबडे. राहील कैसा धड हे साकडे, येवणी पडे तिज लागी. सोडा सोडा लवकर सोडा, पाठीसे लागता तिचा लकडा. काका सरकले पुढा, पाळणा सोडावया ते. तव तो बाबा अति कावले, काकांच्या अंगावर धावले. पाळणा सोडणे जागीच राहिले, वृत्तीवर आले बाबाही. पुढे दुपारी आज्ञा पुसता, बाबा काय वदले आश्चर्यता. एव्हाच कैचा पाळणा सोडिता, आहे आवश्यकता अजून. ही आवश्यकता तरी कसली, अन्यथा नवे साई वचनावली. विचार करिता बुद्धी स्फुरली, सांगता न झाली उत्सवाची. येथवरी उत्सव झाला, दुसरा दिन जो नाही उगवला. नाही झाला जो गोपाळकाला, उत्सव सरला न म्हणावे. येणे परी दुसरे दिनी, गोपाळकाला कीर्तन होऊनी. पाळणा मग सोडाया लागुनी, आज्ञा बाबांनी दिधली. पुढील वर्षी भीष्म नव्हते, बाळाबुवा सातार कराते. कीर्तननाथ आणविने होते, जाणे कवठ्यात तयांना. म्हणून बाळाबुवा भजनी, प्रसिद्ध अवाचन तुका म्हणून. घेऊनी आले काका महाजनी, उत्सव त्या हातून करविला. हेही जरी मिळाले नसते, काकाच कीर्तनार्थ उभे राहते. दासगणुकृत आख्यान त्याते, पाठची होते नवमीचे. तिसरे वर्षी सातारकर, बाळाबुवांचेच शिर्डीवर. आगमन जाहले वेळेवर, कैचे सादर परिसाते. ऐकोणी साईबाबांची कीर्ती, दर्शन काम उद्भवला चित्ती. परिमार्गात पाहिजे संगती, लाभेल केवती ही इच्छा. बाळाबुवा स्वय हरिदास, साताऱ्याकडे मूळ रहिवास. मुंबापुरी परेळास, होता निवास ये समयी. बिराड सिद्ध कवटे म्हणून, सातारा जिल्ह्यात देवस्थान. तेथे रामनवमीचे कीर्तन, वर्षास नबुवास. आषाढीची एकादशी, रामनवमी चैत्रमासी, या 2 वार्षिक उत्सवासी.
बाळाबुवा संबंध बादशाही सनद पाहता बडे बाबांचे खर्चा करिता रुपये 2400 मूळ व्यवस्था संस्थानी असे या 2 उत्सवा लागी रुपये 300 बुवांची बिदागी परितेई वर्षी कवठ्या समर्गी पडले प्रसंगी ग्रामस्थ तेने रामनवमी राहिली बुवास तेथुनी पत्रे आली यावे आता पुढील साली ग्रामची खाली झालासे सारांश रामाची सेवा चुकली बिदागी जागी राहिली शिर्डीस जावया संधी फावली भेट घेतली दीक्षितांची दीक्षित बाबांचे परमभक्त शिर्डी गमनाचा मनोगत पुरेल त्यांनी आणिता मनात स्वार्थ परमार्थ साधेल वदती तैते दीक्षिता लागुण यंदा राहिले वर्षासन घ्यावे वाटे बाबांचे दर्शन तेथेची कीर्तन करावे भाऊ साहेब तेव्हा वदती बिदाघीची नाही निश्चिंती तेने न देणे बाबांचे हाती लागेल संमती कीर्तनासी इतके संभाषण चालले असता काका महाजनी येऊनी अवचिता शिर्डी प्रसाद उदी वाटिता शुभ शकूनता गमली तेच वेळी महाजनी आले होते शिर्डीहुनी क्षेमकुशल वृत्त कळवणी मग निज सदनी परतले असो पुढे बुवांप्रती दीक्षित तेव्हा परमप्रीती म्हणती विचारहीन बाबांची संमती दिधल्या निश्चित कळविन पत्र येता शिर्डीस यावे वाट खर्ची लागी न भ्यावे तदर्थ न लगे आपण जिजावे निशंक असावे मनात असो पुढे दीक्षित गेले बाबांनी अनुमोदनही दिले बाळा बुवा शिर्डीस आले दर्शन घडले यथेष्ट साई बाबा ही सन्मुख सगळा रामनवमीचा उत्सव सोहळा बाळाबुवांच्या हस्ते घेतला करवणी नवलाव प्रेमाने बाळाबुवा ही मणी तुष्टले चिंतले कार्य पार पडले साईही प्रसन्न चित्त जाहले मनोरथ पुरले सर्वांचे संभावनाही यथास्थित शतोपरी 50 रुपये घ्यावया आज्ञा होत आनंद अपरमित बुवास पंचवार्षिक कवठ्याची प्राप्ती एकाच उत्सवी बाबा देती बाळा बुवा काना आनंदती आभारी होती बाबांचे असो पुढे एके दिवशी दासगणू येता शिर्डीसी देवविला प्रार्थनी बाबांसी उत्सव प्रतिवर्षी तयास तेथून पुढे हा कालवरी होत आहे जन्मोत्सव गडगजरी अन्न संतर्पण आकंठवरी महारा पोरी आनंद समाधीच्या महाद्वारी मंगलवाद्याची या गजरी साई नामघोष अंबरी आनंद निर्भरी कोंदाटे जैसी यात्रा वा उरुस तैसेच स्फुरले गोपाळ गुंडास की त्या जीर्ण मशिदीस रूप गोंडस आणावे मशिदीचाही जीर्णोद्धार व्हावा आपुले हस्ते साचार भक्त गोपाळ गुंडांचा निर्धार पाषाण तयार करविले परिहा जीर्णोद्धार योग नव्हता वाटे गुंडांचा भाग या विशिष्ट कार्याचा सुयोग आला मनाजोग पुढारा वाटे बाबांच्या होते म्हणी करावे हे नानांनी फरसबंदी मागाहुणी करावी काकांनी तदनंतर तैसेची पुढे घडून आले आधी आज्ञा मागता थकले म्हाळसापतीस मध्यस्थी घातले अनुमोदन दिधले बाबाही असो जेव्हा मशिदीसी निश्चित एक झाली फरसी तेथोणी मग दुसरे दिवशी बाबा गादीसी बैसले 11 साली सभा मंडप तोही प्रचंड खटाटोप केवढा तरी महाव्याप जाहला थरकाप सकळिका तेही कार्य येची रीती ऐसेच सकल परिस्थिती असता पूर्ण केले भक्ती एके रात्रीत सायासे रात्री प्रयासे खांब दाटावे सकाळी बाबांनी उपटू लागावे अवसर साधुनी पुन्हा चिनावे ऐसे शिणावे सकळे की सर्वांनी घालावी कास करावा रात्रीचा दिवस पुरवावा मनाचा हव्यास अतिसायास सोसुनी आधी येथे उघडे अंगण होते विलेसे पटांगण सभा मंडपा योग्य स्थान जाहले स्फुरण दीक्षिता लागेल ती तुका पैका लावून लोहाचे खांब कैचा आणून बाबा चावडीसी गेलेसे पाहून काम हे साधून घेतले भक्तांनी रात्रीचा करावा दिवस खांब चिनावे करुणे सायास चावडीतून परतण्याचा अवकाश लागावे उपटण्यास बाबांनी एकदा अत्यंत कोपायमान एका हाती तात्यांची मान दुजियाने एका खांबास हलवून उपटन काढू पाहात हाल हलवून केला ढिला तात्यांचे माथ्याचा फेटा काढिला कांडे लावणी पेटवणी दिला खड्ड्यात टाकिला त्वेषाने तया समयीचे ते डोळे दिसत जैसे अनल गोळे सन्मुख पाहिल कोण त्यावेळे
धैर्य गेले सकळांचे, लगेच खिशात हस्त घातला, रुपया एक बाहेर काढिला, तोही तेथेच निक्षेपिला, जाणो तो केला सुमुहूर्त, शिव्या शापांचा वर्षाव झाला, तात्याही मनी बहु घाबरला, प्रसंग बहु बिकटाला, प्रकार घडला कैसा हा, जनलोक विस्मयापन्न, हे काय आहे आज दुश्चिन्ह, तात्या पाटलावरील हे विघ्न, होईल निवारण कैसे की, भागोजी शिंद्याने धीर केला, हळूहळू पुढे सरकला, तोही आयताच सापडला, यथेष्ट घुमसिला बाबाही, माधवरावही हाती लागले, तेही विटांचा प्रसाद पावले, जे जे मध्यस्थी करावया गेले, वेळेचे अनुग्रहिले बाबाही, बाबांपुढे जाईल कोण, केवी तात्यांची करावी सोडवण, म्हणता म्हणता क्रोधही क्षीण झाला शमन बाबांचा, तात्काळ दुकानदार बोलाविला, जरी कंठी फेटा आणविला, स्वय तात्यांचे डोक्यास बांधविला, शिरपाव दिधला जणू त्यास, आश्चर्यचकित लोक झाला, काय कारण या रागाला, किमर्थ तात्यावरी हा हल्ला केला गिल्ला बाबांनी, कोपास चढले किम निमित्त, क्षणात पाहता प्रसन्न चित्त, यातील कारण यत्किंचित कोणासही विदित होईना, कधी असत शांत चित्त, प्रेमे गोष्टी वार्ता वदत, कधी न लागता निमिषवा निमित्य, क्षुब्ध चित्त अवचित, असो ऐशा या बाबांच्या गोष्टी, एक सांगता एक आठवती, सांगू कोणती ठेवू कोणती, प्रपंच वृत्ती बरविना, करवे न मजही आवड निवड, जैसी जिला मिळेल सवड, तैसे ती श्रोतियांची होड, श्रवण कोड पुरवेल, पुढील अध्यायी करावे श्रवण, वृद्ध मुखश्रुत पूर्वकथन, साई बाबा हिंदू की यवन, करू निरूपण यथामती, दक्षिणामिषे घेऊनी पैसा, जीर्णोद्धारार्थ लाविला कैसा, धोती पोती खंड दुखंडसा, देह कैसा दंडित, कैसे परार्थ वेष्टित कष्ट, निवारित भक्त संकट, पुढील अध्यायी होईल स्पष्ट, श्रोते संतुष्ट होतील, स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, राम जन्मोत्सवादि कथनम, नाम षष्ठोऽध्यायः संपूर्णः, श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु, शुभं भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.